देशामध्ये आणि राज्यामध्ये राममुक्त भाजप करणार यवतमाळमधल्या सभेमधून उद्धव ठाकरेंची घोषणा। राममुक्त भाजपसाठी शिवसेना रस्त्यावरती उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा। हे मरे मरे जे सगळ्यांनी मोर्चे काढले ना, सकल हिंदू समाज, हिंदू जनजागृती, आता का झोपलात? आता का झोपलात? आम्हाला आता भाजपा मुक्त राम पाहिजे आणि त्याच्यासाठी शिवसेना लवकर आंदोलनाला सुरुवात करणार आहे। भाजप मुक्त राम। पुढची बातमी बघूयात। आमच्या सोबत असताना वाघाचं जीवन जगत होता, आता तिकडे गाढवाचं जीवन जगा। गद्दारी करणाऱ्या खासदार संजय देशमुख यांना उद्धव ठाकरेंनी टोला लगावलाय। यवतमाळमधल्या सभेमधून निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे उद्धव ठाकरेंचे आदेश। विकास निधी भाजपच्या मालकीचा आहे का? उद्धव ठाकरेंचा यवतमाळमधल्या जाहीर सभेमधून सवाल। विरोधी पक्षाचे आमदार खासदार निवडून आलेल्या भागामध्ये भाजपचे मतदार राहत नाहीत का, असाही सवाल त्यांनी केलाय। उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काल एकाच विमानामधून प्रवास। माजी आणि मुख्यमंत्र्यांची विमानामध्ये उच्चस्तरीय चर्चा झाली। उद्धव ठाकरे यांची विमान प्रवासावरती कोपरखळी। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या एकत्रित प्रवासानंतर मंत्री उदय सामंत यांच्या स्टेटसची चर्चा। योग्य लोकांचे हात हातामध्ये असतील तर चुकीच्या लोकांची साथ धरायची कधीच वेळ येत नाही, उदय सामंत यांचा उद्धव ठाकरेंना टोला। बंडखोर खासदारांच्या तोंडाला काळं फासणाऱ्यांना 51,000चं बक्षीस देणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे हिंगोलीचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांची माहिती। खासदार ओमराजे यांच्या फुटीनंतर आता ठाकरेंच्या पक्षाचे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि नगरसेवक देखील ओमराजेंच्या सोबत जाण्याची शक्यता आहे। एकीकडे उद्धव ठाकरेंच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये दौऱ्याची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे ठाकरेंना पुन्हा एकदा धक्का बसण्याची शक्यता आहे। धाराशिवमध्ये भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांचे भावी खासदार अशी बॅनरबाजी। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या खासदारकीला चॅलेंज। मल्हार पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरामध्ये बॅनर। ऑपरेशन टायगरच्या यशानंतर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना केंद्रामध्ये मंत्रीपद मिळण्याची शक्यता किंवा फुटलेल्या खासदारांपैकी एकाला मंत्रीपद मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे आणि भाजपचे नेते मोहित कंबोज यांचा वाद चिघळलाय। दानवेंना कंबोज यांची अब्रू नुकसानीची नोटीस। पुढच्या 48 तासामध्ये माफी मागा, अन्यथा 500 कोटींचा दावा करण्याची नोटीस। जलसंधारण खातं कंबोज चालवत असल्याचं दानवेंनी विधान केलं होतं। 2029 मध्ये रोहित पवार काँग्रेसच्या तिकिटावरती विधानसभा लढवणार। भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा खळबळजनक असा दावा। तर काँग्रेसकडून निवडणूक लढवूनही रोहित पवार जिंकू शकणार नाहीत असंही मत बन यांनी व्यक्त केलंय। टीईटी परीक्षेचा पेपर भिवंडीमध्ये फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकली असता ही घटना उघडकीस आली। या प्रकरणी 3 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल। उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटलाय। पेपर फुटीच्या नंतर उद्याची टीईटीची परीक्षा रद्द केल्याची शिक्षण विभागाची माहिती। तर परीक्षेच्या संदर्भातील पुढची माहिती ही वेबसाईटवरती जाहीर केली जाणार आहे। टीईटी परीक्षेचं नवीन वेळापत्रक येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये आम्ही जाहीर करू। परीक्षा परिषदेच्या उपायुक्त पूजा शिंदे यांनी ही माहिती दिली आहे। तसंच विद्यार्थ्यांकडून कोणतीही रजिस्ट्रेशनची फी घेतली जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। टीईटीची पेपर फुटी म्हणजे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावरती टाकलेला दरोडा आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया। तसंच जे स्वतः पक्ष फोडाफोडीमध्ये व्यस्त आहेत ते पेपर फुटी कशी काय रोखणार, रोहिणी खडसे यांचा सरकारवरती हल्लाबोल। शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांमुळे असणारी महाराष्ट्राची ओळख आता पेपर फुटीचा महाराष्ट्र अशी झाली आहे। त्यामुळे या रॅकेटमधील दलालांसह त्यांना संरक्षण देणाऱ्यांवरती देखील कठोर कारवाई करा। टीईटी पेपर फुटीच्या वरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी। आम्ही पक्ष फोडून सत्ता मिळवली, तुम्ही पेपर फोडून नोकरी मिळवा। घोटाळेबाजांना सरकारनं ऑफर दिली आहे का? टीईटीच्या पेपर फुटीवरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा सवाल। लोहगडावरील केतन अग्रवाल याच्या हत्येच्या प्रकरणी आरोपी सिया गोयल हिचे आई-वडील हे लोणावळा पोलीस ठाण्यामध्ये उपस्थित होते।
सियाच्या आईवडिलांचा पोलीस जबाब नोंदवत आहेत. केतन अग्रवाल हत्येच्या प्रकरणामधील आरोपी सिया आणि चेतनची लोहगडाच्या पायथ्याशी आणून चौकशी करण्यात आली. काल रात्री 11 वाजता पोलिसांनी दोन्ही आरोपींना लोहगडाच्या परिसरामध्ये आणून चौकशी केली आहे. पोलीस हे सियाच्या आईवडिलांचा जबाब नोंदवणार असल्याची सूत्रांची माहिती. केतन अग्रवाल हत्ये प्रकरणाच्या तपासामध्ये आजही अनेकांची चौकशी होणार आहे. रेणू मित्तल, नरेंद्र मित्तल यांचा मुलगा यश मित्तल यांना लोणावळा पोलिसांनी बोलावलंय. सियाच्या 2 जवळच्या मैत्रिणींना देखील चौकशीसाठी बोलावण्यात आलं. केतन अग्रवालची हत्या केल्यानंतर सिया आणि चेतन काही दिवस एकमेकांना भेटणार नव्हते. कुणालाही शंका येऊ नये, संशय येऊ नये म्हणून दोघांनी एकमेकांना न भेटण्याचं ठरवलं होतं. केतन अग्रवालच्या हत्येनंतर चेतन चौधरी आणि सिया गोयलनं आपल्या मोबाईल फोनमधले सगळे मेसेज देखील डिलीट केले आहेत. 18 जून रोजी घडलेल्या घटनेच्या नंतर 3 दिवसांनी पुणे ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केली. दोघांचे मेसेज रिकव्हर करण्यासाठी सध्या त्यांचे मोबाईल फोन हे फॉरेन्सिक प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले. केतन अग्रवाल हत्येच्या प्रकरणामध्ये लोणावळा ग्रामीण पोलिसांनी नरेंद्र मित्तल यांची चौकशी केली आहे. नरेंद्र मित्तल हे केतनचे वडील विशाल अग्रवाल यांचे मामा आहेत. सिया गोयल ही मित्तल यांच्या मेहुण्यांची मुलगी आहे. केतन अग्रवाल हत्येच्या प्रकरणी सिया गोयलच्या भावाची पोलिसांनी 10 तास चौकशी केली. केतनशी लग्न करायचं नाही असं सियानं कुणालाही सांगितलं नसल्याची माहिती त्यानं पोलिसांना दिली आहे. सियानं सांगितलं असतं तर हे लग्न लावलं गेलं नसतं, साहिल गोयलचा जबाब. क्रिकेट सामन्याच्या दरम्यान सिया आणि चेतन चौधरीची पहिली ओळख झाली होती. सियाचा भाऊ साहिल आणि चेतन चौधरी हे दोघेही क्रिकेट खेळायचे. भावाच्या सोबत क्रिकेट सामने बघण्यासाठी गेल्यानंतर चेतन आणि सियाची ओळख झाली. एका मित्राच्या दिवाळी पार्टीमध्ये देखील या दोघांची भेट झाली. बीडमधल्या विलास गुले हत्येच्या प्रकरणी खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे यांची चौकशी. एसआयटीकडून सौरभ सोनवणे याची चौकशी सुरू आहे. पुरवणी जबाबामध्ये सौरभ सोनवणे याचं नाव आहे. अहिल्यानगर शहरामध्ये तरुणानं अंमली पदार्थांच्या आहारी जाऊन आत्महत्या केली होती आणि त्याची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून गंभीररित्या दखल. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अंमली पदार्थ सापडतील त्या पोलीस ठाण्यामधील पोलीस निरीक्षकांचं निलंबन होणार आहे. विखे पाटील यांची मोठी माहिती. भिवंडी शहरामधल्या निजामपूर परिसरामध्ये एफडीएची कारवाई. 5,18,000 रुपये किमतीचा मुदतबाह्य पिठाचा 9 टन साठा जप्त. गुजरातच्या भुजमध्ये पिठाचा साठा जाणार होता. 2 जणांना सध्या ताब्यात घेण्यात आलं. जळगाव जिल्ह्यामध्ये पैशांच्या व्यवहारामधून रवींद्र महाजन यांची नगर देवळा रेल्वे स्थानकाजवळ आत्महत्या. डॉक्टर समाधान पाटील यांना उसने दिलेले पैसे वारंवार मागूनही ते देत नसल्यामुळे टोकाचं पाऊल उचललंय. पोलिसांकडून तपास सुरू आहे. शिर्डीवरती पत्नीवरती खुरप्यानं जीवघेणा हल्ला करण्यात आला. विवाहबाह्य संबंधांच्या संशयामधून पतीचा संताप झालाय. पत्नीवरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आरोपी पती हा पोलीस स्टेशनमध्ये स्वतःहून हजर झाला. बुलढाणा जिल्ह्यामधल्या जळगाव जामोदमध्ये शिवानी कळमेकर बनावट हत्याकांडाच्या प्रकरणी अजूनही पोलिसांच्या हाती काहीच लागलेलं नाहीये. 13,000 बेपत्ता महिलांची पडताळणी आणि 12 जणांची डीएनए चाचणी करूनही पोलिसांचे हात रिकामे आहेत. महिलेचे मारेकरी अद्यापही मोकाट आहेत. साताऱ्याच्या कराडमध्ये सोन्याचे दागिने चोरणाऱ्या पती पत्नीला अटक झाली आहे. बंटी बबलीचे 4 चोरीचे गुन्हे उघडकीस आले. महिलेला जीवे मारण्याची धमकी देत सोन्याचं मंगळसूत्र हिसकावून त्यांनी पळ काढला होता. साताऱ्यामध्ये कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या वासराची गोरक्षकांनी आणि पोलिसांच्या मदतीनं सुटका करण्यात आली. संशयित आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांनी चौकशी करून गुन्हा देखील दाखल केलाय. सलमान खान हा गॅलेक्सी अपार्टमेंटमधलं घर सोडून दुसरीकडे शिफ्ट होण्याची शक्यता आहे. वांद्र्यामधल्या चिंबई परिसरामध्ये सलमान हा नवीन घर बांधत असल्याची माहिती आहे. बिष्णोई गँगकडून फायरिंग आणि धमक्यांच्या पार्श्वभूमीवरती सलमान खान हा शिफ्ट होत असल्याची चर्चा आहे. इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षण पतसंस्थेच्या वार्षिक सभेमध्ये गोंधळ झाला. विविध विषयावरून संचालकांमध्ये जुंपलेली आहे. दिव्यांग माजी सभापतींवरती धावून जाण्याचा प्रकार. सत्ताधारी गटामधील 5 संचालक व्यासपीठाच्या ऐवजी सभासदांमध्ये बसल्यामुळे अंतर्गत दुफळी ही समोर आली आहे. राज्यामध्ये येत्या मंगळवारपासून मतदार याद्यांच्या फेर तपासणीची मोहीम आहे. 30 जून ते 29 जुलैच्या दरम्यान घरोघरी अर्जाचं वाटप होणार आहे. राज्यामध्ये सध्या 9,86,00,000 मतदार आहेत.
मुंबई महानगरपालिकेचे एस विभागामधील घनकचरा व्यवस्थापन विभागामधल्या कर्मचाऱ्यांचं 5 दिवसांपासून काम बंद आंदोलन. खासगीकरणाच्या विरोधामध्ये हे आंदोलन सुरू आहे. भांडूप, विक्रोळी, कांजूर मार्ग, नाहूर या परिसरामध्ये कचऱ्याचे ढीग. मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशनवरती मागच्या 6 महिन्यामध्ये 2 प्रवाशांची हत्या झाली आहे. त्यामुळे भाजपचे आमदार संजय उपाध्याय आक्रमक झाले. आमदार संजय उपाध्याय यांनी रेल्वे पोलिसांच्या आयुक्त राकेश कलासागर यांची भेट घेतली. रेल्वे परिसरामधील गर्दुल्ले आणि दारुड्यांवरती तात्काळ कारवाईची मागणी. रविवारी मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड धीम्या मार्गावरती आणि ट्रान्स हार्बरच्या ठाणे वाशी नेरुळ या मार्गावरती मेगा ब्लॉक आहे. अनेक लोकल सेवा रद्द, तर काही रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावतील. पश्चिम रेल्वेवरती सध्या मेगा ब्लॉक नाही आहे. राज्यामध्ये 50% विद्यार्थी 11वीच्या प्रवेशाविना आहेत. यंदा 14,36,656 विद्यार्थ्यांची 11वीच्या प्रवेशासाठी नोंदणी झाली. 3 फेऱ्या झाल्या, मात्र त्यानंतर देखील 7,35,646 विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले. आज राज्यामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आलाय. पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर कोकण विभागासाठी मुसळधार पावसाचा इशारा आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट.